महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतीत महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतीत यांच्या संघटनेच्या वतीनं भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। या धरणे आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतीत यांच्या संघटनेने अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हा शाखेचा असा भव्य मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढला। याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की THR वाटप करताना FRS म्हणजे चेहरा कॅप्चर करूनच तो THR वाटप करायचा आहे। तो चेहरा त्याच्यामध्ये कॅप्चर होत नाही, मोबाईलचा रॅम कमी आहे आणि OTP त्या पालकाचा घ्यावा लागतो। आता आपण जर फोन उघडला तर आपल्याला अमिताभ बच्चन काय सांगतात, कुणाचाही फोन आला आणि कुणी OTP मागितला तर देऊ नका। तर इकडे शासन काय म्हणतंय THR देताना की तुम्ही OTP घेतल्याशिवाय तो THR देऊ नका। आणि बाई जर OTP मागायला गेली तर तो माणूस फोनसुद्धा उचलित नाही आणि त्याच्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याची फार मोठी हॅरेसमेंट होते। म्हणून FRS ही जी आहे सिस्टीम ती सरकारनं बंद करावी। अंगणवाडी कार्यकर्त्याला जे मानधन वाढविले त्याच्याबरोबर अंगणवाडीचा वेळ वाढविला तर जो वेळ वाढविलेला आहे 2 तास तो वेळसुद्धा कमी करून पूर्वीप्रमाणात वेळ द्यावा। त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी हे देण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, पण त्याची फाईल अजून आजीदादाच्या चेंबरवरच आहे। तर त्याच्यावर सही होऊन ते सुद्धा आम्हाला तात्काळ आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात याच्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यापासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लवकर नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।